मिरज येथील निखिल कलगुडकी खून आणि मोक्का गुन्ह्यातील 6 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद. सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई. सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत मिरजेतील एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. मोहम्मद शिराज उर्फ सोहेल अब्बास आग लावणे, वय वर्ष 26, पाटील हौद, ब्राह्मणपुरी, मिरज असे आरोपीचे नाव आहे. निखिल कलगुडकी खून प्रकरणी येत्या 6 महिन्यांपासून तो फरार होता. सदर आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 29/9/2025 रोजी फिर्यादी ऋषिकेश सचिन कलगुडकी याचे नातेवाईक निखिल विलास कलगुडकी यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात एकूण 15 आरोपी आणि 2 विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक मिरज परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार प्रमोद साखरपे, सुशील म्हस्के आणि ऋतुराज होळकर यांना खात्रीशीर बातमी मिळाली. फरार आरोपी सोहेल आगलावणे हा म्हैसाळ रोड उड्डाणपूल येथे येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून पथकाने त्याला ताब्यात घेतले. ओळख पटवल्यानंतर त्याने आपला गुन्हा मान्य केला. आरोपीला पुढील तपासासाठी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, अतुल माने, सुशील मस्के, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी, अजय पाटील, कॅप्टन गुंडवाडे, इम्रान महालकरी आणि सायबर पोलीस ठाण्यातील शांता कोळी यांच्यासह पथकाने केली आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मिरज.